लोकांच्या वाटेवरून चालायची सवय नाही आहे मला. आम्ही स्वतंत्र वाटा निर्माण करतो, स्वतः नवीन काहीतरी घडून दाखवतो. हे असले कुठाने नाही करत आम्ही की कोणी सांगायचं आणि मग करायचं. हां, इतक्या हलक्या रक्ताचे नाही आहेत आम्ही. कोणीतरी सांगायचं आणि मग आपण करायचं, आणि ते जीवन जगू पण नाही कोणी. मी तर नाहीच, पण कोणी जगू पण नाही. दुसऱ्याच्या म्हणण्यावरती जर आपण आपला आंदोलन चालवत असो, किंवा कोणी संसार थाटीत असेल, किंवा कोणी राजकारण करत असेल, इतक्या कमी बुद्धीचा मी नाही. म्हणजे सत्ताधारी घटक पक्षातले जे लोक म्हणतात की एकनाथ शिंदेने सगळ्या पूरक गोष्टी तुम्ही करता, काय केल्यात त्या तरी सांगा मला एकदा. पूरक केलेत काय नेमके ते तरी मला कळू द्या, म्हणजे मला त्याचे उत्तरं तरी द्यायला होतील. असं कोणी काही म्हणल्याने थोडंसं असं होत नाही कधी. हे बघा, शेवटी जागा नसली ना, तुमची जर बरोबरी एखाद्या दुसऱ्या तुमच्या सहकार्याला होत नसली तर ती काय पण बोलणार. तुमच्यासारखा शब्दप्रयोग यावा, तुमच्यासारखी जिथं असताल तुम्ही ज्या व्यासपीठावर त्यावेळेसच्या, त्या व्यासपीठाप्रती तुमची असणारी निष्ठा असावं, ती बी तुमच्या सहकार्याला असली पाहिजे ना. असंच कसं तुमच्यासारखा बनल ते, असं कसं होऊ शकतं? हे कुणाबद्दल बोलताय तुम्ही? आणि असं कोड्यात टाकणार बोलण्याची सवय आहे पाटलांना, म्हणजे लोक विचार करीत राहतात पुढं. नाही, मग ते त्यांना बी वेळ पाहिजे ना. आम्हाला कसं विचार करायला लावलाय? इकडं मदत केली, तिकडे तुम्ही केली, समाधानी काय आहेत केली ना? सांगत तुम्ही नाहीत ना. म्हणले, आभार मानले तुम्ही, तर का नाही मानणार दिल्यावर? देवेंद्र फडणवीस साहेबाचे मानले आहेत. त्यांचंच बोलतोय. हां, नाही तुम्ही एकनाथ शिंदे साहेबात म्हणले आता, आणि इकडं कुठलं मध्येच आणलं होतं तुम्ही लगेच. आधी तिकडे शिंदे साहेबाकडे विषय चालला होता. ज्यावेळेस त्यांनी नोंदी शोधल्या, त्यांनी ज्यावेळेस शिंदे समिती गठीत केली, त्यांनी समाज मागास सिद्ध केला, त्यावेळेस त्यांना श्रेय दिलं सगळं, समाजानेही दिलं. आत्ता यांनी 2-3 GR काढले, त्याचं श्रेय यांनाच दिलं आम्ही, फडणवीस साहेबाला. तुम्ही खुश आहेत आता? आणखीन तर नाही वाटप सुरू होस तर. सध्या तर अर्ध समाधानी जे म्हणते ते आहेत, नाही असं नाही. पण आता GR काढलेत नुसते, आता ते काय शेंगदाणे फोटाने वाटायला राहू नये असं नाही. GR चांगला आहे ना, मी पण वाचला, तुम्ही पण वाचला. नाही, ते चांगला कधी, त्याचं प्रत्यक्षात फळ मिळाल्यावर. कागदावर वाचून काय करता? तसं तर पेपरला बी चांगल्या बातम्या येतात. मग खूप मान्सून पडणार आहे ह्या वर्षी, थेंबे आहे ना, पेपरला बातम्या आहेत. यावेळेला येईल निन्यू आहे. तसं प्रत्यक्ष, हा मग तसं प्रत्यक्ष पाहिजे ना. तुम्ही दिले पण ते कागद का वाचित बसावं का नुसतं? त्याचं प्रत्यक्षात ज्यावेळेस बघून 22 असं म्हणणं आहे की जो GR आला त्याची तात्काळ अंमलबजावणी दिसायला पाहिजे. नाही, नसता मग काढूच नाही. कुठली प्रक्रिया तुम्हाला करताना मनच जिंकायचं जर ठरवलंच असेल मनातून, तर जाहीरपणानं निर्भीडपणानं जिंकून टाकायचे. असं का वागायचं की काढायचं आणि फसवणूक? त्यापेक्षा काढायचंच नाही ना. एक नाव पडेल तुम्हाला की हे देतच नाही, GR नाही काढला. हा इंटरव्ह्यू फडणवीस 100% बघणार, कारण तो GR निघाल्यानंतर इतका प्रदीर्घ तुमची मुलाखत पहिल्यांदा होती, बरोबर? हो. सो GR निघाल्यानंतरची तुमची अशी अपेक्षा आहे की ते मला ह्या आठवड्यापासून, ह्या क्षणापासून दिसलं पाहिजे, तुम्ही जे म्हटलंय ते झालंय. हा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं हे मात्र तेवढंच खरं आहे. बरोबर ना? GR काढला, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करायचं कबूल केलं, पण सुरू नाही आहे. सुरू नाही, कबूल केलं, आदेश पण दिले त्यांनी प्रोसिडिंगवर त्यांच्या इतिवृत्त बैठकीचा. नमस्कार, मैं नीतीश भारद्वाज